नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्र हो, आपण शिकत होतो की इयत्ता 7वीचं पुस्तक सुलभ भारती या पुस्तकातील याआधी आपण पंडिता रमाबाई हा पाठ पाहिलेला आहे. तर आज आपण पंडिता रमाबाई या पाठाची प्रश्न उत्तर पाहणार आहोत. ठीक आहे, तर चला बघूया प्रश्न उत्तरे पंडिता रमाबाई या पाठाची. बघा, प्रश्न पहिला आहे या ठिकाणी, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर यातील उपप्रश्न पहिला, पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे कोणती शिफारस केली? सांगा बरं, पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे कोणती शिफारस केली ते? बघा उत्तर पाहू. स्त्रियांनी शिकले पाहिजे व शिकवलेही पाहिजे, त्यासाठी त्यांनी मातृभाषेचे अचूक ज्ञान मिळवले पाहिजे. चांगली शिक्षिका घडण्यासाठी व स्त्रियांना उत्तेजन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे केली. बघा कोणकोणत्या गोष्टी, की स्त्रियांनी शिकले पाहिजे, स्त्रियांनी शिकवलेही पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या मातृभाषेचं ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि हे सर्व करण्यासाठी, आदर्श शिक्षिका घडण्यासाठी आणि स्त्रियांना उत्तेजन देण्यासाठी त्यांना शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे केली. ठीक आहे, आता बघू प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा आहे, पंडिता रमाबाईंना स्त्री जातीविषयी अपार प्रेम होते हे त्यांच्या कोणत्या उद्गारावरून समजते? बघा, की पंडिता रमाबाईंना स्त्रियांविषयी अतिशय प्रेम होतं हे त्यांच्या कोणत्या उद्गारावरून लक्षात येतं? तर उत्तर बघा, पंडिता रमाबाई असे म्हणाल्या की मला सर्व भारतीय स्त्रिया समान आहेत. जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी मागे हटणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी घेतले आहे. या पंडिता रमाबाईंच्या उद्गारावरून त्यांना स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होतं हे आपल्याला लक्षात येते. बघा कोणत्या गोष्टी सांगितल्या त्यांनी, की मला स्त्री जातीचं कल्याण करायचं आहे आणि स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीत मी या कामापासून परांगमुख होणार नाही, म्हणजे दूर होणार नाही, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या उद्गारावरून त्यांना स्त्रियांविषयी किती प्रेम होतं हे आपल्या लक्षात येतं. तर बघा आता प्रश्न तिसरा आहे, पंडिता रमाबाई कष्टाळू आणि काटकसरी होत्या हे कोणत्या प्रसंगातून जाणवते? बघा, की पंडिता रमाबाईंची कष्टाळू आणि काटकसरीची वृत्ती कोणत्या प्रसंगातून लक्षात येते? तो उत्तर आहे, प्रचंड मोठे प्रार्थना मंदिर बांधताना रमाबाईंनी काटकसर केली. प्रार्थना मंदिराचा आराखडा त्यांनी स्वतः तयार केला. स्वतः डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला मदत केली. कष्टाचे कुठलेही काम करताना कधीच कमीपणा मानला नाही. त्यांनी स्वतःच्या कष्टातून आश्रमातील मुलींना श्रमप्रतिष्ठेचा धडा घालून दिला. या प्रसंगातून रमाबाईंची कष्टाळू आणि काटकसरी वृत्ती आपल्याला जाणवते, हो की नाही? बघा, त्यांनी प्रार्थना मंदिर बांधताना त्याचा आराखडा स्वतःच तयार केला. त्यानंतर प्रार्थना मंदिर बांधताना त्यांनी स्वतःच्या डोक्यावर विटांचे घमेले वाहिले आणि कुठल्याही कामात त्यांनी कधीही कमीपणा मानला नाही. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येतं. आता बघू प्रश्न क्रमांक 2 काय आहे, की पुढील चौकटी पूर्ण करा. बघा, पहिलं, पंडिता रमाबाईंचा विवाह यांच्याबरोबर झाला. कुणाबरोबर झाला? तर बिपिन बिहारी मेधावी यांच्याबरोबर पंडिता रमाबाईंचा विवाह झाला. नंबर 2, त्यांच्या मुलीचे नाव होते. सांगा बरं, पंडिता रमाबाईंच्या मुलीचं नाव काय होतं? तर मनोरमा. पंडिता रमाबाईच्या मुलीचं नाव काय? मनोरमा. आणि पतीचं नाव बिपिन बिहारी मेधावी. अंध व्यक्तींसाठी उपयुक्त लिपी कोणती असते? सांगा बरं, जी अंधांसाठी जी लिपी असते तिला कोणती लिपी म्हणतात? तर त्या लिपीला ब्रेल लिपी असं म्हणतात. त्या लिपीला काय म्हणतात? ब्रेल लिपी. ठीक आहे.
सहस्त्रकातील कर्मयोगिनी कोण आहे? तर सहस्त्रकातील कर्मयोगिनी म्हणजेच पंडिता रमाबाई आहेत, हो की नाही? ठीक आहे, तर पुढे बघू. बघा प्रश्न क्रमांक 3 काय आहे? पंडिता रमाबाईंनी मुक्त मिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या लहान उद्योगांची नावे सांगा. बघा की पंडिता रमाबाईंनी जे मुक्ती मिशन स्थापन केलं होतं, त्या मुक्ती मिशनमध्ये त्यांनी नेमक्या कोणत्या गोष्टी सुरू केल्या होत्या किंवा कोणते उद्योग व्यवसाय सुरू केले होते ते आपल्याला सांगायचे आहेत. तर बघा उत्तर आहे, पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेले लहान उद्योग म्हणजे जसं की केळीच्या सोपट्यांपासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई बैलाचे खिलार पोसणे, शेळ्या मेंढ्यांची चरणी करणे, म्हशींचा गोठा बांधून देणे, तसंच दूध दुभते साठवणे, कुक्कुटपालन व्यवसाय करणे, सांडपाणी आणि मैल्यांपासून खत निर्माण करणे, भांड्यांवर नाव घालणे किंवा भांड्यांना कलई करणे म्हणजे रंग देणे, हातमागावर कापड किंवा सतरंजा विणणे आणि घाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप जुळवणे किंवा सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडून पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, तसेच धोबीकाम करणे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे लहान मोठे उद्योग त्यांनी मुक्ती मिशनमध्ये स्थापन केले होते आणि त्या माध्यमातून त्यांनी महिलांना स्वावलंबी बनवण्याचं काम केलं. बघा आता प्रश्न क्रमांक 4 काय आहे? पुढील उतारा पाठ्यपुस्तकातून वाचून खालील कृती पूर्ण करा. बघा तुमच्या पुस्तकातील प्रश्न क्रमांक 36 वरचा उतारा कोलकाता शहरात इथपासून ते आगळी वेगळी होती इथपर्यंत हा उतारा वाचायचा आहे आणि खालील प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. बघा काय आहे पहिली आकृती? पंडिता रमाबाईंना ही भाषा येत नव्हती. कोणती भाषा येत नव्हती? तर बंगाली, हो की नाही? त्यांना बंगाली भाषा येत नव्हती. मग त्यांनी कोणत्या भाषेत भाषण केले? तर संस्कृत. कोणत्या भाषेत भाषण केले त्यांनी? संस्कृत भाषेत त्यांनी भाषण केले, हो की नाही? त्याच्यापुढं त्या सभेची वैशिष्ट्ये कोणती होती? की ती स्त्रियांसाठीची पहिली सभा होती, तसंच त्या ठिकाणी तो करण्यात आलेला पहिलाच अनुवाद होता, हो की नाही? ठीक आहे, तर पुढे बघणारच आहोत आपण हे. तर चौकटी पूर्ण करा. काय आहे? स्त्रियांसाठीची पहिली सभा बोलवणारे कोण होते बरं? आनंद मोहन, हो की नाही? आणि त्याच्यापुढे हे बघा, रमाबाईंनी भाषणात यांचे संदर्भ दिले. कशाचे? महाभारत, हो की नाही? रमाबाई नेहमी आपल्या व्याख्यानात महाभारताचे संदर्भ द्यायच्या. बघा आता या ठिकाणी की उत्तर दिलेली आहेत की रमाबाईंना ही भाषा येत नव्हती. कोणती भाषा येत नव्हती? तर बंगाली. त्यांनी या भाषेत भाषण केले. कोणत्या भाषेत? संस्कृत भाषेत. त्या सभेची वैशिष्ट्ये होती की पहिली स्त्री वक्ता त्या ठिकाणी रमाबाई होती आणि पहिला मौखिक अनुवाद त्या ठिकाणी साजरा करण्यात आला. ही 2 वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. पुढे बघा, स्त्रियांची पहिली सभा बोलवणारे कोण? देशभक्त आनंद मोहन बोस यांनी ती पहिली सभा बोलवली होती. नंबर 2, रमाबाईंनी भाषणात यांचे संदर्भ दिले. कशाचे? महाभारतकालीन गोष्टींचे संदर्भ त्या आपल्या व्याख्यानामध्ये द्यायच्या, हो की नाही? ठीक आहे, तर पुढे बघू. आता मुक्तोत्तरी प्रश्न आहे बघा की मुक्तोत्तरी प्रश्नामध्ये बघू की पंडिता रमाबाईंसाठी पाठात आलेली विशेषणे शोधा आणि लिहा. की पंडिता रमाबाईंना कोणकोणती विशेषणं देण्यात आलेली आहेत? जसं की रमाबाईसाठी आणलेली विशेषणे कोणती आहेत? पंडिता, कर्मयोगिनी, सत्शील, साध्वी, सूर्यकन्या अशा प्रकारची विशेषणे या ठिकाणी पंडिता रमाबाईसाठी आलेली आहेत. पुढे बघू, पंडिता रमाबाईंच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये लिहा. बघा की कोणती वैशिष्ट्ये आहेत बरं पंडिता रमाबाईची? तर उत्तर बघा, त्या कर्त्या सुधारक होत्या. म्हणजे त्या केवळ बोलून थांबायच्या नाही तर त्या कृती देखील करायच्या.
त्या पहिल्या स्त्री वक्ता होत्या, म्हणजे भाषण करणाऱ्या. त्यांना स्त्री जातीविषयी अपार प्रेम आणि तळमळ होती. तसंच अनाथ, अपंग, विधवा स्त्रियांची सेवा करणं हे ते आपलं कर्तव्य समजायच्या. स्त्रियांना स्वावलंबी बनवणाऱ्या मुक्ती मिशन या संस्थेची त्यांनी स्थापना केली. प्रार्थना मंदिराचा आराखडा त्यांनी स्वतः बनवला. तसंच त्यांची काटकसरी वृत्ती आणि कष्टाळू वृत्ती यातून आपल्याला दिसून येते. त्या सत्शील, साध्वी, कर्मयोगिनी आणि सूर्यकन्या होत्या. त्यांचं जीवन म्हणजे अविरत संघर्ष आणि संकटाशी सामना करण्याचं आपल्याला त्यांचं जीवनात दिसून येतं की त्यांनी अविरत संघर्ष केला होता आणि अनेक संकटांचा सामना त्यांना आपल्या जीवनात करावा लागला. आणि शेवटी त्यांचं एक व्रतस्थ बाणा हेही वैशिष्ट्य सांगता येतं. व्रतस्थ बाणा म्हणजे एखाद्या गोष्टीला पूर्णपणे वाहून घेणे, हो की नाही. पुढे बघा, भाषा अभ्यास आणि व्याकरण आहे. प्रश्न पहिला, पुढील शब्दात लपलेले शब्द शोधा. आता गारवा या शब्दापासून किती शब्द तयार होतील बघा. गार, रवा, वार, गावा आणि वागा एवढे सारे शब्द गारवा या शब्दापासून तयार होतात. आता पुढे बघा, आराखडा या शब्दात किती शब्द दडलेले आहेत बघा. राख, राडा, खरा, खडा आणि खरडा. सुधारक या शब्दात किती शब्द दडलेले आहेत तर बघा, सुधा, सुधा म्हणजे अमृत, सूर म्हणजे देव, सुकर म्हणजे सोपे, धार म्हणजे पाण्याची धार, दुधाची धार, धाक म्हणजे दहशत किंवा वचक, कर म्हणजे हात किंवा कर म्हणजे टॅक्स, हो की नाही. ठीक आहे, पुढे बघू. प्रश्न दुसरा आहे, असे 3 अक्षरी शब्द शोधा ज्यांच्या मधले अक्षर रम येईल. काय येईल? रंग. तर बघा, आता आपण ते शब्द बघू. उदाहरणार्थ, करंजी, चौरंग, कारंजे, सारंग, श्रीरंग. पुढे बघा, मरंद, निरंग, सुरंगी, मुरंबा, कुरंग. तरंग, सरंगा, नारंगी, पारंबी आणि पुरंधरी. फिरंगी, बेरंग, हेरंब, वारंग आणि सारंगी. अशा प्रकारे आपल्याला ते शब्द सांगता येतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न पुढचा आहे. आपल्याला काही विरुद्धार्थी शब्द बघूया आपण, जसं की वक्ता, श्रोता, आठवण, विस्मरण, विधवा, साधवा, स्वावलंबी, परावलंबी, दूर, जवळ, अंध, टोळस, हो की नाही. ठीक आहे, आता बघू प्रश्न पुढचा चौथा. या ठिकाणी आपल्याला लिंग सांगायचं आहे, जसं की पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. बघा, पुरुष पुल्लिंगी शब्द, तर स्त्रीलिंगी काय येईल? स्त्री. पुत्र पुल्लिंगी, स्त्रीलिंगी कन्या. विद्वान हा पुल्लिंगी शब्द आहे, तर विदुषी स्त्रीलिंगी. शिक्षक पुल्लिंगी, तर शिक्षिका स्त्रीलिंगी. सासरा हा पुल्लिंगी शब्द आहे, तर सासू हा स्त्रीलिंगी शब्द आहे. साधू हा पुल्लिंगी शब्द आहे, तर साध्वी हा स्त्रीलिंगी शब्द आहे. तर आता पुढे बघू प्रश्न पाचवा. बघा, काही वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ याचे आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. जसं की बघा, ख्याती असणे, ख्याती असणे म्हणजे प्रसिद्धी असणे. हातभार लावणे म्हणजे मदत करणे. धडा देणे म्हणजे शिकवण देणे. वंचित ठेवणे म्हणजे ज्यापासून पारखे ठेवणे, हो की नाही. आता बघा, या ठिकाणी जोड्या लावलेल्या आहेत की ख्याती असणे म्हणजे प्रसिद्धी असणे, हातभार लावणे म्हणजे मदत करणे, धडा देणे म्हणजे शिकवण देणे आणि वंचित ठेवणे म्हणजे त्यापासून पारखं ठेवणं किंवा त्यापासून दूर ठेवणं. तर बघू प्रश्न सहावा. बघा, प्रश्न सहावा आहे, पुढे दिलेल्या शब्दांचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा. बघा, आता खजूर आपल्याला शब्द कशासाठी बनवायचा आहे? कामगारसाठी. मग काय जोडावं लागेल? मजूर, हो की नाही. पुस्तक म्हणजे डोके, सॉरी पुस्तक, तर शब्द काय बनवायचा? डोकेसाठी पूच्या जागी म जोडायचं मस्तक, हो की नाही. समता, तर शब्द तयार करायचा आहे ज्याचा अर्थ माया असा होईल. मग काय जोडावं लागेल? ममता. घागर, तर शब्द बनवायचा आहे समुद्र, तर घाच्या जागी काय करावं लागेल? सागर. कडक, तर रस्ता,
रस्ता शब्द बनवायचा आहे, तर कच्या जागी काय जोडावं लागेल? सडक, हो की नाही? पाळीव प्राणी गाजर, तर पाळीव प्राणी मांजर. बघा घर हा शब्द बनवायचा प्रवासपासून, तर प्रच्या जागी काय जोडावं लागेल? नी. मग शब्द काय होईल? निवास. अशा प्रकारे आपल्याला एकच अक्षर बदलून शब्द बदलता येतात. आता पुढे बघा प्रश्न 7वा. तर प्रश्न 7वा बघा. तर बघा प्रश्न 7वा आहे या ठिकाणी. आपल्याला ही जी या ठिकाणी उभयन्वी अव्यय दिलेली आहेत ती वापरायची आहेत. जसं बघा आता, मंगल खंजिरी आणि टाळ वाजवत असे, तर पहिल्या ठिकाणी आपल्याला आणि हे उभयन्वी अव्यय वापरता येतं पहिल्या जागी. त्याच्या पुढे बघा नंबर 2, काका आला परंतु काकी आली नाही. तर आपली ही जी दुसरी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी कोणता शब्द वापरायचा आपल्याला? परंतु, हो की नाही? तिसरी बघू, कुंदाचा पाय मुरगळला, ती शाळेत येऊ शकली नाही. बघा की या ठिकाणी आपल्याला म्हणून ही रिकामी जागा वापरता येईल. कुंदाचा पाय मुरगळला म्हणून ती शाळेत येऊ शकली नाही, हो की नाही? पुढे बघा चौथी, मला बूट किंवा चप्पल खरेदी करायची आहे. तर या किंवाच्या ठिकाणी किंवा हा जो शब्द आहे तो चौथ्या रिकाम्या जागेत वापरता येतो. मला बूट किंवा चप्पल खरेदी करायची आहे. आता 5वं बघू, धो धो पाऊस पडत होता तरी मुले पटांगणावर खेळत होती. बघा की धो धो पाऊस पडत होता तरी देखील मुले पटांगणावर खेळत होती, तर तरी हा शब्द आपल्याला 5व्या रिकाम्या जागेत वापरता येऊ शकतो. पुढे बघा आता, तुझी तयारी असो किंवा नसो तुला गावी जावेच लागेल, किंवा तुझी तयारी असो वा नसो तुला गावी जावेच लागेल. तर ही जी वा शब्द आहे तो 6व्या ठिकाणी आपल्याला वापरता येतो. आता बघा उत्तरे बघूया. मंगल खंजिरी आणि टाळ वाजवत असे, आणि हा शब्द काय आहे? उभयान्वयी अव्यय. काका आला परंतु काकी आली नाही, हो की नाही? कुंदाचा पाय मुरगळला म्हणून ती शाळेत येऊ शकली नाही. मला बूट किंवा चप्पल खरेदी करायची आहे. धो धो पाऊस पडत होता तरी मुले पटांगणावर खेळत होती. तुझी तयारी असो वा नसो तुला गावी जावेच लागेल. अशा प्रकारे आपल्याला उभयान्वयी अव्ययांचा अभ्यास करता येतो. आता पुढे बघा, आता आपल्याला बघायचं आहे केवल प्रयोगी अव्यय. बघा पुढील वाक्य वाचा आणि अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. बघा काय आहे? शाब्बास, चांगले काम केलेस. तर शाब्बास हा जो शब्द आहे तो काय आहे? केवल प्रयोगी अव्यय आहे. अरे रे, फार वाईट झाले, तर अरे रे काय आहे? केवल प्रयोगी अव्यय. शाब्बास काय आहे? केवल प्रयोगी अव्यय. बाप रे, केवढा मोठा साप, तर बापरे काय आहे? केवल प्रयोगी अव्यय आहे. आ हा हा हा, पिसारा फुलवलेला मोर, तर आ हा हा हे काय आहे? केवल प्रयोगी अव्यय. बापरे हे केवल प्रयोगी अव्यय. अरे रे हे देखील केवल प्रयोगी अव्यय आहे. चला तर बघूया केवल प्रयोगी अव्यय कशाला म्हणतात. बघा, आपल्या मनात दाटून आलेल्या भावना आपण एखाद्या उद्गारावाटे व्यक्त करतो. तर बघा, चला तर विद्यार्थी मित्रांनो, तर केवल प्रयोगी अव्यय कशाला म्हणतात ते आपल्याला पाहायचं आहे. बघा केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? आपल्या मनात दाटून आलेल्या भावना आपण एखाद्या उद्गारावाटे व्यक्त करतो. वरील वाक्यातील बघा, वरील वाक्यातील शाब्बास, अरे रे, बापरे, आहाहा ही केवल प्रयोगी अव्यय आहेत. बघा म्हणजे केवल प्रयोगी अव्यय कशाला म्हणतात? की आपल्या मनामध्ये ज्या काही दाटून आलेल्या भावना असतात ते एकदम उद्गारावाटे जेव्हा आपण व्यक्त करतो त्या उद्गारार्थी शब्दांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. आणि या शब्दांमुळे आपल्या मनातील भावना प्रभावीपणे व्यक्त होतात. अशा शब्दांना उद्गारवाचक शब्द असे देखील म्हणतात. बघा यांना केवल प्रयोगी अव्यय तर म्हणतातच, पण त्याचबरोबर यांना उद्गारवाचक शब्द असं देखील म्हणतात. आलं लक्षात? ठीक आहे, तर बघू प्रश्न
8वा. बघा प्रश्न 8वा काय आहे. या ठिकाणी आपल्याला केवळ प्रयोगी अव्यय भरायचे आहेत. बघा आता उदाहरणार्थ काय दशा झाली त्याची, तर कोणता शब्द येईल. अरे रे, अरे रे काय दशा झाली त्याची, हो की नाही. पुढे बघू की चुप. बघा चुप, एक अक्षरही बोलू नकोस. तर चुप हे काय आहे, केवळ प्रयोगी अव्यय आहे. पुढे बघू शी, मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही. बघा या ठिकाणी काय येईल, शी, मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही. पुढे बघू चौथा, अब ब, केवढा मोठा अजगर. काय, अ ब ब, केवढा मोठा अजगर. अशा प्रकारे केवळ प्रयोगी अव्यय आपण वापरू शकतो. बघा इथं वापरलेली आहेत. अरे रे काय दशा झाली त्याची. चुप, एक अक्षरही बोलू नकोस. शी, मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही. अब ब, केवढा मोठा साप. ही जी सुरुवातीची जी शब्द आहेत त्या शब्दांना उद्गारवाचक किंवा केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणतात. ठीक आहे, तर पुढे बघू आता. तोंडी परीक्षा आहे. बघा की तुम्हाला कशा प्रकारे समाजसेवा करायला आवडेल ते सांगा. बघा आपल्या प्रत्येकाला समाजसेवा करावीशी वाटते, परंतु प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. उदाहरणार्थ शेतकरी शेती करून आपल्या शेतीच्या माध्यमातून समाजाची सेवा करत असतो. एक डॉक्टर डॉक्टरकीच्या माध्यमातून आपली समाजसेवा व्यक्त करीत असतो. तर एक सैनिक सीमेवर देशाचं संरक्षण करून समाजाची सेवा करत असतो. तर एक शिक्षक शाळेमध्ये शिकून समाजाची सेवा करत असतो. तर तुम्हाला नेमकी कशा प्रकारे समाजाची सेवा करायला आवडेल ते आपल्याला सांगायचं आहे. मग ती शेतकरी बनून असेल, डॉक्टर बनून असेल किंवा शिक्षक बनून असेल, तर आपापल्या आवडीनुसार आपण समाजसेवा करत असतो. बघा तुमच्यासाठी तुमचे आईवडील कोणते कष्ट घेतात ते सांगा. बघा किंवा तुमचे आईवडील तुमच्यासाठी कशा प्रकारे मेहनत करतात, कष्ट घेतात ते तुम्हाला सांगायचं आहे. आता बघा श्रुतलेखन म्हणजे ऐकून लिहिणं त्याला असं म्हणतात. तर हे शब्द असेच लिहायचे आहेत. मग कोणते शब्द आहेत ते, स्त्रिया, संस्कृत, वक्ता, संदर्भ, विद्वान, ख्याती, परांगमुख, दुःख, श्रमप्रतिष्ठा, संघर्ष, दीर्घ, सहस्त्रक आणि आयुष्य हे शब्द असेच लिहायचे आहेत. आता पुढे बघू. पुढे दिलेल्या चौकटीत म्हणी लपलेल्या आहेत त्या ओळखा. बघा आता तुम्हाला जर म्हणी पाठ असतील तरच ह्या ओळखता येतात. त्यासाठी आपल्याला म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे पाठच असायला पाहिजेत, तरच असे प्रश्न सोडवता येतात. बघा तर या ठिकाणी कोणती म्हण दडलेली आहे, तर अति शहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण या ठिकाणी दडलेली आहे. तर या शब्दांमध्ये एक ना धड भाराभर चिंध्या ही म्हण दडलेली आहे. तर पुढे बघू. या ठिकाणी ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही म्हण दडलेली आहे. तर या ठिकाणी चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण या रकान्यात दडलेली आहे. तर आता पुढे बघू. बघा या ठिकाणी एक रकाना आहे. या ठिकाणी कोणती म्हण दडलेली आहे, तर घरोघरी मातीच्या चुली ही म्हण या रकान्यात दडलेली आहे. तर आपल्याला उपक्रम काय सांगितलं आहे बघा. महाराष्ट्रातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयी माहिती आंतरजालावरून मिळवा. बघा की महाराष्ट्रातल्या ज्या काही प्रेरणादायी महिला असतील, ज्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं असेल, त्यांच्याविषयी माहिती आपल्याला इंटरनेटवरून मिळवायची आहे. तर आता पुढे बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला पंडिता रमाबाई या पाठाची प्रश्न उत्तरे पाहता येतात. तर ही प्रश्न उत्तरे आपल्या मराठीच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायची आहेत. तर या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.